नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच मुलींचं लग्न ठरत नाही. लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी हे निर्माण झालेल्या आहेत. तर मी आज तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले हे 2 उपाय आहेत. तर हे उपाय केल्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होणार आहे. विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांचं लग्न काही केल्या जमतच नाही. खूप वेळा असं होतं की सगळं व्यवस्थित सुरू होतं, बोलणी होतात, पसंती होते, पण अचानक काहीतरी अडथळा येतो आणि सगळं तिथेच थांबतं. अशा वेळी घरात चिंता वाढते, मनात भीती निर्माण होते आणि हळूहळू आत्मविश्वास कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं. हा उपाय इतका सोपा आहे की घरातील वस्तूंनी तुम्ही तो सहज करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे हा उपाय मुलगा किंवा मुलगी कोणीही हा उपाय करू शकतात. जर मुलांना वेळ नसेल तरच मग आई वडिलांनी हा उपाय मुलांच्यासाठी करायचा आहे. उपाय एकदम साधा सोपा आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण मी 2 महत्त्वाचे उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. जवळजवळ 110 व्हिडिओ हे लग्नाचेच आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषांनी सांगितलेले महा उपाय आहेत आणि यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला 2 कापूरच्या वड्या लागणार आहेत. कापूर घेता वेळेस भीमसेनी कापूरच्या आपल्याला 2 वड्या घ्यायच्या आहेत. 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. 1 मातीचा दिवा घ्यायचा आहे. 1 प्लेट आणि 1 तुपाचा दिवा. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. कारण कापूरचा उपाय लग्नासाठी खूप शक्तिशाली मानला जातो. हा उपाय केल्याने स्वामी समर्थ महाराज आणि गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद मिळत असतो. तर पहा, हा उपाय कधी करायचा आहे तर बघा, हा उपाय तुम्ही सोमवारी करू शकता, गुरुवारी करू शकता किंवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर समजा हा उपाय स्वतः मुलगी किंवा मुलगा करत असेल तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गुलाबजल टाकायचं आहे. थोडंसं भीमसेनी कापूर आहे तर त्याचा चूर्ण करून ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. यामुळे तुमचा शुक्रग्रह हा मजबूत होईल. म्हणजे गुलाबजलनी शुक्रग्रह मजबूत होतो आणि जी तुम्ही भीमसेनी कापूरचा चूर्ण टाकलेला आहे त्याच्यामुळे तुमची जी काही नकारात्मकता आहे, लोकांची वाईट नजर आहे, जी निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. म्हणून तुम्ही हे सर्व साहित्य आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. तसे तुम्ही शक्य असेल तर या दिवशी तुम्ही पांढरे कपडे आवर्जून घालायचे आहेत. तसेच मुलांनी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. हळदीचा टिळा तुम्ही कपाळी लावायचा आहे. तर हे सर्व झालं मुलींच्या बाबतीत. तर आता जर हा उपाय आई वडील करत असतील तर आईने देखील सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळ करतावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही देखील थोडंसं भीमसेनी कापूर आहे तर त्याचा चूर्ण टाकायचा आहे. यामुळे देखील तुमच्यावर जी काही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल तर ते देखील दूर होणार आहे. स्वच्छ कपडे घालायचे आहेत. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. तिथे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर आपले जे देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, त्यांना नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत, कुंडलीमध्ये काही दोष असेल तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येतात, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत, कुंडलीमध्ये काही दोष आहेत तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं मुलांनी बोलायचं आहे. त्याच्यानंतर मुलांनी बघा, गणपती बाप्पांना हळद कुंकू लावायचं आहे आणि जो गणपती बाप्पांना तुम्ही हळद कुंकू लावणार आहे तोच टिळा तुम्ही तुमच्या कपाळी लावायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 लवंगा आहेत, अखंड लवंगा फुलवाल्या आहेत, तर त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे. कापसाची एक वात टाकायची आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि मग तुम्हाला ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. आणि मग तुम्हाला कापूर आहे तर तो पेटवायचा आहे. कापूर जळत असताना मनातल्या मनात तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे बाप्पा, माझ्या लग्नातील सर्व अडचणी दूर करा, मनासारखा जोडीदार मला मिळू दे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला कापूर आहे तर तो पेटवायचा आहे. म्हणजे जो कापूर आहे तर तो तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि मग तुम्हाला तो पेटवायचा आहे. पूर्ण कापूर जळून जाईपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचं आहे. कापुराचा धूर
झाला पाहिजे असा तुम्हाला तो कापूर त्याच्यामध्ये पेटवायचा आहे आणि पूर्ण घरामध्ये त्याचा धूर गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला कापूर त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर बघा, हे तुम्हाला 11 सोमवारी असं तुम्हाला नित्यनेमानं करायचं आहे. रोजच्या रोज सकाळी तुम्हाला हा उपाय, ही सेवा तुम्हाला करायची आहे. किंवा तुम्ही 11 गुरुवारी देखील सलग करू शकता. किंवा जर तुम्ही संकष्टी चतुर्थी असेल तर एकच दिवशी हा उपाय केला तरी देखील याचा असर जास्तीत जास्त प्रमाणात होत असतो. तर बघा, तुम्ही पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे. मनामध्ये शंका ठेवायची नाही. तसेच बघा, तुम्ही या दिवशी पांढरे कपडे घालून जर उपाय केला तर त्याचा जास्त असर होणार आहे. तसेच बघा, मुलीने जर हा उपाय करत असेल तर मुलीने उजव्या हाताने कापूर आहे तर तो पेटवायचा आहे आणि मुलाने जर हा उपाय केला तर त्याने डाव्या हाताने कापूर पेटवायचा आहे. म्हणजे बघा, तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा सांगते की तुम्ही एक पंती घ्यायची आहे मातीची. तिच्यामध्ये तुम्हाला थोडंसंच गाईचं तूप टाकायचं आहे, थोडं, आणि त्याच्यावरती 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला भीमसेनी कापूरच्या वड्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मग तो प्रज्वलित करायचा आहे. त्याचा धूर झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तो पेटवायचा आहे. तो धूर पूर्ण तुमच्या घरामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने त्याचा धूर झाला पाहिजे. तसेच बघा, हा उपाय केल्यावर त्या दिवशी तुम्हाला खोटं बोलायचं नाही, भांडण करायचं नाही. म्हणजे तुम्ही असं नेहमीच करायचं नाही. तर मंडळी, हा झाला पहिला उपाय, पहिली सेवा. तर बघा, आपल्याला दुसरी सेवा काय करायची आहे ती देखील एकदम साधी सोपी आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे. तर ही सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आहे. आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला रात्रीची ही सेवा आपल्याला करायची आहे. तर पहा, आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारपासून सुरू करायचा आहे. कोणत्याही शुक्रवारपासून तुम्हाला सलग हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर बघा, या उपायासाठी आपल्याला कापूर लागणार आहे. म्हणजे भीमसेनी कापूर आहे तर त्याची तुम्ही एखादी डबी मिळते तीच आणायची आहे. तर आपल्याला भीमसेनी कापूरच्या वड्या 40 लागणार आहेत. तर भीमसेनीच कापूरच का, तर ते नकारात्मकता ही जाळून टाकत असते, नकारात्मकता दूर करत असते. म्हणून आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. तसेच आपल्याला गुलाब पाणी घ्यायचं आहे. तर गुलाब पाण्यामुळे आपला शुक्र ग्रह आहे तर तो मजबूत होत असतो. म्हणून आपल्याला गुलाब पाणी घ्यायचं आहे. तसेच आपला पांढरा कागद हा घ्यायचा आहे. एक लाल पेन घ्यायचा आहे. तर इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपले रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जाणार आहेत त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे की रात्री झोपण्याआधी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मग तुम्हाला एक पांढरा कागद घ्यायचा आहे, एक लाल पेन घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला त्या पांढऱ्या कागदावरती लाल पेनाने क्लीम हा मंत्र लिहायचा आहे. क्लीम हा मंत्र महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे तर तो तुम्हाला लिहायचा आहे आणि त्यावर तुम्हाला दोन थेंब गुलाब पाण्याचं टाकायचं आहे. आणि बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला त्या कागदाच्या खाली एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तो कागद ठेवायचा आहे आणि मग पेनाने त्याच्यावरती क्लीम हा मंत्र लिहायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक कापूरची वडी ठेवायची आहे आणि मग ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि मग तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत आणि मग तुम्हाला हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. कमी नाही आणि जास्त नाही, 108 वेळाच बोलायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही एखादी रुद्राक्षाची माळ जवळ ठेवायची आहे आणि तिच्या साह्याने तुम्ही 108 वेळाच हा मंत्र बोलायचा आहे. एकदम घाई गडबडीने तुम्हाला हा मंत्र बोलायचा नाही. व्यवस्थित तुम्हाला सावकाशपणे हा मंत्र 108 वेळा व्यवस्थितपणे बोलायचा आहे आणि मग तुम्हाला तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तुमच्या जोडीदाराबद्दल त्याचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे की तुम्हाला कशा प्रकारची मुलगी हवी आहे किंवा मुलीला कशा प्रकारे मुलगा हवा आहे, हे सर्व तुम्हाला तुमच्या समोर डोळ्यासमोर आणायचं आहे. तसेच बघा, जर आई वडील हा उपाय करत असेल तर आई वडिलांनी मुलांसाठी कशा प्रकारे त्याला मुलगी हवी आहे किंवा मुलीसाठी कशा प्रकारे तुम्हाला जावई पाहिजे ते तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणायचं आहे. आणि मग हे सर्व कापूर जळून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ती प्लेट आहे तर ती सकाळपर्यंत तुम्ही जिथे झोपत असाल तिथेच ठेवायची आहे आणि मग सकाळी तुम्हाला अंघोळ करून ती प्लेट आहे तर ती उचलायची आहे आणि तिच्यामध्ये जी राख आहे तर ती तुम्हाला तुळशीला टाकायची आहे. तर पहा मंडळी, तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कंटिन्यू 40 दिवस सलग करायचा आहे. 40 दिवसच तुम्हाला हा कंटिन्यू उपाय करायचा आहे. मनामध्ये कोणत्याच प्रकारची शंका आणायची नाही.
तर पहा 40 दिवस तुम्ही हे कंटिन्यू केलं तर या काळामध्ये तुमच्या शरीरातील आणि घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जात असते आणि तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. तसेच घरामध्ये देखील सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असतात. लग्नाचे योग मुलांच्या कुंडलीमध्ये निर्माण होत असतात आणि यामुळे शुक्र ग्रह हा प्रसन्न होतो आणि लग्नाचे योग आपोआप जुळून येत असतात. तसेच पहा, उपाय करत असताना मध्ये कोणीही बोलायचं नाही किंवा घरामध्ये कटकट वगैरे नसावी, आवाज नसावा. एकदम शांतपणे गुपचूपपणे तुम्हाला हा उपाय आणि एकांतपणे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि मग बघा 40 दिवस पूर्ण झाल्यावर तुम्हाला जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि 11 नारळ आहेत तर ते तुम्हाला तिथे फोडायचे आहेत. फक्त श्रद्धा ठेवा, होईल का ही शंका मनात आणायची नाही. पूर्ण विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण गणपती बाप्पांचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते देखील दूर होणार आहेत. खूप प्रभावी आणि चमत्कारी हा उपाय आहे. तर ताई, स्वामींवर विश्वास ठेवून हा उपाय नक्की करा. तुमचं घर लवकरच बसेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जिथं लग्न जमत नाही अशा प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची इच्छा बोला. मी स्वामींना प्रार्थना करेन की तुमचं लग्न लवकरच जुळो.